आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महाविद्यालय कौशल्य विकासाचे केंद्र बनावी असं प्रतिपादन माननीय कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर यांनी केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इन्क्युबिन फाउंडेशन यांच्या सहकार्यानं देवग्राम इथल्या अंत्योदय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस अँड रिसर्च सेंटर इथं उच्च शिक्षण संस्थांमध्ये स्टार्टअप आणि इन्क्युबेशन परिसंस्था विकास या विषयावर एकदिवसीय परिसंवाद नुकताच पार पडला. त्यावेळी क्षीरसागर मार्गदर्शन करताना बोलत होत्या. विदर्भ साहित्य संघ आणि विजय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमानं प्राध्यापक चंद्रकांत चन्ने यांचा कारारुखाचा भोवरा या कविता संग्रहाचं प्रकाशन समारंभ उद्या 27 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदीप दाते असून डॉक्टर वी स जोग, डॉक्टर राजेंद्र नाईकवाडे आणि विवेक रानडे काव्य संग्रहावर भाष्य करतील. आकाशवाणी नागपूरच्या ग्रामीण कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक नुकतीच आकाशवाणी सभागृहात संपन्न झाली. या बैठकीत आगामी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2026 या तिमाहीत प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांना मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आकाशवाणी नागपूरचे कार्यक्रम प्रमुख विजयसिंग राजपूत उपस्थित होते. या तिमाहीत प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाविषयी कार्यक्रम अधिकारी सचिन लाडोळे यांनी माहिती दिली. शासनाच्या विविध योजनांची माहिती, येणारा उन्हाळी हंगाम लक्षात घेता विविध कार्यक्रम, कृषी, वन, रेशीम, पशुसंवर्धन, मत्स्य आदी कार्यक्रमांवर भर देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यवतमाळ जिल्ह्यातील 18 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि 6 शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये राबवण्यात येणाऱ्या अल्पमुदतीचे रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जानेवारी ते मार्च 2026 या सत्राकरता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण अंतिम टप्प्यात असून प्रशिक्षणार्थींनी मिळवलेल्या कौशल्यामुळे दुसऱ्या टप्प्यासाठी युवकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अधिक माहितीसाठी msbsvet.edu.in या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्र सरकार सर्वसामान्यांचं जीवनमान सुलभ करण्यासाठी वचनबद्ध असून येणाऱ्या काळात सुधारणा आणखी वेगानं होतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. समाज माध्यमावरच्या संदेशात मोदी म्हणाले की सरत्या वर्षात आपल्या सरकारनं केलेल्या सुधारणांमुळे प्रशासनातला बदल ठळकपणे दिसून आलाय. या सुधारणा गुंतागुंत सोडवून त्याचा इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी केल्या गेल्या होत्या. गोंदिया नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 11 मधील बूथ क्रमांक 6 वर 733 मतदानाची नोंद असताना मतमोजणीच्या वेळी ईव्हीएम मध्ये 773 मतं आढळल्यानं वाद निर्माण झालाय. काँग्रेसचे पराभूत उमेदवार शकील मंसुरी यांनी फेर मोजणीत भाजप उमेदवार अभय अग्रवाल 32 मतांनी विजयी कसे ठरले असा सवाल उपस्थित करत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल. नमस्कार.